एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। टॉपिक दारिद्र्याचे दुष्ट चक्र, विशियस सायकल किंवा विशियस सर्कल ऑफ पॉवर्टी। खूपच महत्वाचा आहे आणि अत्यंत जिव्हाळ्याचा स्पर्धकासाठी तर आहेच। का तर स्पर्धक जो आहे कॉम्पिटिटर ॲस्पायरंट त्याला एवढे टोचन देतात बे, एवढ्या दिवसापासून अभ्यास करतात, झालाच नाही बे म्हणतात ना, त्यांच्या बापाचीच खेती असल्यासारखं इकडे तर पूर्ण लागून राहते। त्यांना काय माहित तसंच गरिबीच आहे, आमच्या गरीबच राहते, याचा बाप बी गरीब, हा बी गरीब, इथं पोट्ट बी राहील आमच्या गरीब, गरिबीतून बाहेर निघा ना बे, समजे नाही का तुम्हाला? म्हणाले सोपं, कराले कठीण। ते काय आहे ते आज आपण समजून घेऊया की कशा प्रकारे दुष्ट चक्र फिरतं आणि एकदा फिरलं गर 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 की मग है ना, एकदा प्रिलिमचा लोचा झाला का प्रिलिम टू प्रिलिम होते ना, कधी मेन्स मध्ये प्रिलिम निघते मेन्स होते का नाही? असाच आहे भाऊ इथे, त्याच्यासाठी लावा लागते जोर आणि पेशन्सफुली चान्स। बरोबर आहे, राईट? बिलकुल तशाच प्रकारचं आहे। तर आज आपण समजून घेऊया विशियस सायकल ऑफ पॉवर्टी हे म्हणजे काय। पहिल्यांदा तर डेफिनेशन ते पाहणं जरुरी आहे। तर विशियस सायकल ऑफ पॉवर्टी म्हणजे काय ते समजून घेऊया। त्याच्यानंतर त्याची अल्टरनेटिव्ह समानांतर शब्दावली ती आपण समजून घेऊया। सोबतच ते जे आहे त्याचे टेक्निकल आस्पेक्टने, थोडंसं कॉन्सेप्च्युअल आस्पेक्टने त्याची कारणं काय आहेत, बरोबर आहे? मग सर्वसाधारण कारणं काय आहेत आणि काही सोल्युशन्स आहेत का, पॉसिबल आहे का, है ना, की गरिबीतून बाहेर येऊ शकतं, तर ती काय सोल्युशन्स असू शकतात ती आजच्या या टॉपिक मध्ये आपण समजून घेऊया, दारिद्र्याचे दुष्ट चक्र। तर मग चलायचं पण तुम्हाला माहित आहे चलण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे मी 2 प्रश्न डोक्यात घुसवायचं ठरवतोच। का तर बापू वाचताना प्रश्न निर्माण झाले पाहिजे डोक्यात, आणि डोक्यात जर प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून निर्माण झाले तर मग मात्र बास आपली नैया पार। त्याच्यासाठी 2 प्रश्न डोक्यात घुसवू। पहिला प्रश्न, गरिबीचे दुष्ट चक्र विकसनशील राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून, है ना, फिलिंग द ब्लँक्स असते म्हणते बा। फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज विशियस सायकल ऑफ पॉवर्टी इज काय आहे? 1 मागासलेपण बोजा, बॅकवर्डनेस बर्डन। 2 विकास सापळा, डेव्हलपमेंट ट्रॅप। 3 विषमता उच्चांक, है ना, तो आहे इनइक्वॅलिटी हायेस्ट पॉइंट। उच्चांक कसा लिहिला? उच्चांक असा लिहायचा होता ना, कसे मी लिहितात असो। 4 अमानवीय गरिबी चक्र, इन ह्युमन पॉवर्टी सायकल। कोणता आहे तो आपल्याला पाहून घ्यायचा आहे। 2 देश गरीब आहे कारण देश गरीबाच्या मायला, देश गरीब आहे कारण देश गरीब, हे का हो? पण मोठं विधान आहे हे। विधान कोणत्या अर्थशास्त्रज्ञाचे आहे? कोणी म्हटलं असं? अ कंट्री इज अ पुअर बिकॉज द कंट्री इज पुअर। द इकॉनॉमिक्स टू प्रपोज दिस स्टेटमेंट इज, कोण होता बाबा, है ना, रॅग्नर नुर्कसे। दुसरा पॉल सॅम्युएल्सन आहे, मग बाल्डविन आहे, आणि त्यांचं नंतर E.F. शुमाकर असे 4 नावं दिले आहे। आता आपण एकदम 2 प्रश्न असे विचारतात ना, विचारतात, मग आता समजून घेऊ कसे विचारतात ना, कसं समजून घ्यायचं। तर पहिल्यांदा आपला भाऊ कोण? प्रोफेसर रॅग्नर नर्कसे म्हणून घेऊन घ्या। नरकसे, असा नरकसे। 1953 मध्ये याचा कॉन्सेप्ट दिला या भावना। कोणता कॉन्सेप्ट दिला? विशियस सायकल ऑफ पॉवर्टी। हा कॉन्सेप्ट कोण दिला? तर भावना दिला, रॅग्नर नर्कसेना, है ना। प्रॉब्लेम ऑफ कॅपिटल फॉर्मेशन इन अंडर डेव्हलप कंट्रीज हे त्याच्या पुस्तकाचं नाव। काय म्हणलाय? प्रॉब्लेम ऑफ कॅपिटल फॉर्मेशन
इन अंडर डेव्हलप कंट्री. बिलकुल ह्या पुस्तकाच्या टायटल मध्ये विशियस सायकल ऑफ पॉवर्टी क्लिअर. कसा तर त्याचं सिंपल म्हणणं आहे, देर इज अ कोरिलेशन बिटवीन द पॉवर्टी अँड डेव्हलपमेंट. विकास जो आहे, आर्थिक विकास आणि दारिद्र्य हे एकमेकांशी घेणं देणं आहे. म्हणजे जर दारिद्र्य भरपूर असेल एखाद्या देशामध्ये तर समजायचं विकास नाही. म्हणजे देर इज अ कोरिलेशन बिटवीन द पॉवर्टी अँड अंडर डेव्हलपमेंट. अंडर डेव्हलपमेंट अविकास. आता विकास का होत नाही? आर्थिक विकास करण्यासाठी लागते काय? इनपुट. इनपुट कशाचं? कॅपिटल, भांडवल. मग भांडवल लागते तर त्याची निर्मिती होणं आवश्यक आहे. मग भांडवल कशामुळे होते? तर गुंतवणुकीमुळे, इन्व्हेस्टमेंट. आणि इन्व्हेस्टमेंट कुठून करण बाबा जर सेव्हिंगच नसन तर? आणि सेव्हिंग कोण करण? फकण्यापती सेव्हिंग करू शकते का? नाही है ना. बेगर, भिकारी, गरीब हा सेव्हिंग करू शकते का? इथं आमचं खालेच पैसे नाही राहत, तू सेव्हिंग कसा करण? म्हणजे सेव्हिंग नाही तर इन्व्हेस्टमेंट नाही, इन्व्हेस्टमेंट नाही तर कॅपिटल नाही. आणि म्हणून तो म्हणतोय की दारिद्र्य आणि मागास, अविकास किंवा मागासलं पण हे एकमेकांशी घेणं देणं आहे. जिथे जिथे दारिद्र्य दिसेल, ज्या ज्या देशामध्ये अधिकाधिक, त्या देशाला बघितलं आपला तो देश कसा दिसेल? अंडर डेव्हलप्ड. का? बिकॉज देर इज अ प्रॉब्लेम ऑफ क्रिएशन ऑफ कॅपिटल. कॅपिटल तिथे भांडवल जे आहे होतच नाही, किंवा होते तर फारच तुटपुंज होते जे पुशच करू शकत नाही. गेटिंग द पॉइंट? सो क्रक्स लक्षात आला? द लॅक ऑफ कॅपिटल फॉर्मेशन. क्लिअर? ओके, बघूया बरं कसं. तर काय म्हणतो हा? डेफिनेशन बघणं आवश्यक आहे. तर पॉवर्टीची जी विशियस सायकल आहे ती कशी? तर तो म्हणतो एकदा गरिबी सुरू झाली, जसं आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये एकदा फेल व्हायचं सुरू झालं है ना, की बाह्य हस्तक्षेप नसल्यास, कोणी बाहेरून कनपटात दिल्यास, बाह्य हस्तक्षेप नसल्यास ती सुरूच राहण्याची शक्यता असते म्हणते. बरोबर आहे ना. कोणी बाहेरून टोचन देत नाही, म्हणजे कोणी कान उघडणी करत नाही, किंवा आपल्या डोक्यात बाहेरून कोणीतरी प्रॉपरली प्रकाश टाकत नाही, करेक्ट करत नाही आपला माइंडसेट, पाथ करेक्ट करत नाही, तोपर्यंत आपण फेलच होत असतो. होतो का नाही? असं आहे की नाही? तसंच इथे पण म्हटलंय, गरिबी एकदा सुरू झाली, वन्स द पॉवर्टी स्टार्ट इट लाईकली टू कंटिन्यू. ती सहसा पुढे पुढे जातच राहते. इफ देर इज नो एक्सटर्नल इंटरव्हेन्शन. ना लक्षात आलं का? कुठलाही बाहेरून हस्तक्षेप होत नसेल तर गरीब हा गरिबीतच राहतो, पिढ्याना पिढ्या गरिबीत राहतो. तो गरिबीत म्हणून त्याचं पोट्ट गरीब, त्याचं पोट्ट गरीब. जोपर्यंत बाहेरून कुठला सपोर्ट होत नाही, त्यातल्या गरिबीतून बाहेर काढत नाही, तोपर्यंत ते गरीब. म्हणून याला दुसरं नाव काय आहे? विशियस सायकल ऑफ पॉवर्टीला दुसरं नाव काय आहे? पिढीजात गरिबी, जनरेशनल पॉवर्टी. इन जनरल जर हे इंडिव्हिज्युअल लेवलवर, कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये? इंडिव्हिज्युअल लेवलवर किंवा हाऊस होल्ड लेवलवर जर आपण बघितलं, ते नथिंग बट द पॉवर्टी ट्रॅप. इट इज नथिंग बट द पॉवर्टी ट्रॅप. याला आपण पॉवर्टी ट्रॅप म्हणू, कारण तो गरिबीत 2-3 जनरेशन मध्ये फसून गेलेला आहे. म्हणून त्याला जनरेशनल पॉवर्टी असं सुद्धा म्हटल्या जातं. पण ही जी डेफिनेशन आहे, ह्या डेफिनेशनला आपण जेव्हा देशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघतो, एखाद्या देशाच्या मास लेवलवर जेव्हा बघतो, तेव्हा त्याला एक प्रॉपर टर्मिनॉलॉजी दिली आहे. ती टर्मिनॉलॉजी कुठली? विशियस सायकल ऑफ पॉवर्टी. नर्क्सेने जेव्हा डेव्हलपिंग कंट्रीज आणि अंडर डेव्हलप कंट्रीज यांचा आर्थिक विकास होत का नाही आहे, व्हॉट इज द मेजर प्रॉब्लेम,
तर मग त्यांनी पाहिलं देर इज अ इनमास पॉवर्टी. अँड जर गरिबी आहे तर मग गरिबीमुळे काय होतं बा, असा कसा विकास थांबतो. तर लक्षात आलं की बाबा पुअर इज अनेबल टू सेव्ह, अनेबल टू क्रिएट डिमांड, आणि त्याच्यामुळे कॅपिटल फॉर्मेशन जे आहे, भांडवलाची निर्मिती ती होतच नाही. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये तो म्हणतोय की जेव्हा एखाद्या देशामध्ये गरिबी निर्माण होते तेव्हा ती सातत्याने गरिबीच राहते जोपर्यंत त्याला कोणीही बाहेरून हस्तक्षेप करत नाही. म्हणजे कुठल्याही इनपुट्स असे देत नाहीत जेणेकरून पुअर जे आहे त्यांना पुअर्टी पासून पुशअप केल्या जाईल. ठीक आहे, राईट. आता त्याला जर आपण दुसऱ्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं, डेव्हलपिंग कंट्रीच्या कॉन्टेक्स्टमध्ये किंवा अंडर डेव्हलप कंट्रीच्या कॉन्टेक्स्टमध्ये, इन जनरल अंडर डेव्हलप कंट्री किंवा अनडेव्हलप्ड असा शब्द राहिलेला नाही, आता लिस्ट डेव्हलप कंट्रीज असा आपण शब्द वापरतो किंवा डेव्हलपिंग कंट्रीज वापरतो. तर जेव्हा डेव्हलपिंग किंवा लिस्ट डेव्हलप कंट्रीज असतात आणि त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण विशियस सायकल ऑफ पॉवर्टी किंवा गरिबीचं दुष्टचक्र ही संकल्पना आपण बघतो, त्याला दुसरं जे नाव आहे समांतर शब्दावली ती आहे विकास सापळा, डेव्हलपमेंट ट्रॅप. डेव्हलपमेंट ट्रॅप म्हणजे अविकासाच्या किंवा मागासलेपणाच्या, आर्थिक मागासलेपणाच्या किंवा आर्थिक विकासाच्या सापळ्यामध्ये ते अडलेले आहेत. म्हणजे आर्थिक विकास होतच नाही आहे. का होत नाही आहे, तर तो सांगतोय द क्रक्स इज अ लॅक ऑफ कॅपिटल फॉर्मेशन. लॅक ऑफ कॅपिटल फॉर्मेशन. कॅपिटल फॉर्मेशन, भांडवलाची निर्मिती होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही, तर दोनही भाग जर बघितले, पुरवठा जिथे सप्लाय साइड बघितली इकॉनॉमीची आणि डिमांड मागणी, अर्थव्यवस्थेमध्ये दोन बाबी असतात. एक असते सप्लाय है ना, पुरवठा साइड असते, आणि दुसरी असते मागणी, डिमांड साइड असते. आपण मागूच नाही, मले हे पाहिजे रे बाबा, मला हे बिस्किट पाहिजे असं मी म्हणलं नाही तर बिस्किटची कंपनी बिस्किट बनवण का नाही, म्हणजे डिमांड साइड. आणि सप्लाय साइड म्हणजे ते कंपनी कुठून बनवण बाबा बिस्किट, तर त्याला करावं लागेल इन्व्हेस्ट करासाठी त्याला लागते टक्का. आता टक्का का स्वतःच्या खिशातला खर्च कराल, तो घेते लोन. आता लोन कुठून घेईन, बँकेतून. मग बँकेत कुठून पैसे येतील, मी कमवीन जर आणि मी सेव्ह करीन तर त्या सेव्हिंग एफडीचे तेच पैसे घेईन लोन म्हणून आणि मग ते इन्व्हेस्ट करा, बरोबर आहे. पण मीच फकण्यापती राहिलो तर मी सेव्हिंग नाही करू शकेन. म्हणजेच काय दिसते, डिमांड आणि सप्लाय हा दोन परस्पर पूरक आहेत. जर ह्यांच्यामध्ये ताळमेळ बिघडला की सगळी इकॉनॉमी भस्सम झाली. तर इकडे जर बघितलं कॅपिटल फॉर्मेशन व्हायचं असेल, भांडवल निर्मिती, तर त्याला काय लागेल, इन्व्हेस्टमेंट. काय लागेल, इन्व्हेस्टमेंट. आणि इथे मागणी करायची असेल तर इथे लागेल इन्व्हेस्टमेंट. आता इथे जे आहे इन्व्हेस्टमेंटसाठी सप्लाय करायचं आहे तर सेव्हिंग लागेल, बचत. पण सेव्हिंग म्हणजे इथे गरीब आहेत, गरीब सेव्हिंग करू शकत नाही, म्हणजे लो सेव्हिंग. सेव्हिंग येत नाही तर तो इन्व्हेस्टमेंट नाही तर कॅपिटल फॉर्मेशन नाही. इकडे त्याला विकत घ्यायला कोणीच नाही, खिशातच पैसे नाही तर तो कुठं बिस्किट मागन आहे का नाही, तर तो मागन नाही तर बिस्किटवाली कंपनी बिस्किट बनवण का नाही, म्हणजे बिस्किटची फॅक्टरी टाकन का नाही. इन्व्हेस्टमेंट टू इन्व्हेस्ट, प्रोत्साहनच नाही इन्व्हेस्टमेंटसाठी. का बिस्किट का चॅरिटी करायला टाकन का, बिस्किटची फॅक्टरी टाकन का नाही. म्हणजेच काय, डिमांड साइड बी दिसत नाही आणि सप्लाय साइड बी जेव्हा दिसत नाही तेव्हा कॅपिटल फॉर्मेशन होऊ शकत नाही. सो व्हॉट इज द क्रक्स ऑफ द डेव्हलपमेंट ट्रॅप इन द डेव्हलपिंग और लीस्ट डेव्हलप कंट्री? इट इज द लॅक ऑफ कॅपिटल फॉर्मेशन. व्हाय देर इज अ लॅक ऑफ कॅपिटल फॉर्मेशन? बिकॉज देर इज अ लो सेव्हिंग अँड देर इज अ लो इन्व्हेस्टमेंट टू इन्व्हेस्ट. प्रोत्साहनच नाही आहे कुठलं गुंतवणूक करायचं. क्लिअर? ठीक आहे. आता आपण बघूया पहिलं स्टेटमेंट. रॅग्नेर नर्क्से जे आहे यांचं खूपच सुंदर स्टेटमेंट आहे, वंडरफुल. कुठलं, देश गरीब कारण देश गरीब. खूपच सुंदर. अ कंट्री इज अ पुअर बिकॉज द कंट्री इज अ पुअर. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, द कंट्री इज पुअर मीन्स देर इज अ पॉवर्टी.
पॉवर्टी मीन्स मास पॉवर्टी. कशी आहे? मास, जनगरिबी आहे. का गरिबी आहे? तर देश पुअर आहे. कंट्री इज पुअर. कंट्री इज पुअर. कंट्री इज पुअर मीन्स देर इज अ लॅक ऑफ डेव्हलपमेंट. देर इज अ लॅक ऑफ डेव्हलपमेंट. त्या देशामध्ये विकासाचा अभाव आहे. वाय? काय तिथे विकासाचा अभाव आहे? बिकॉज द कंट्री इज अनेबल टू फॉर्म द लॅक ऑफ कॅपिटल फॉर्मेशन. कॅपिटल फॉर्मेशन, भांडवलाची निर्मिती करू शकत नाही. का? तर आत्ताच सांगितलेलं आहे. दोन बाबी, सप्लाय हा पण वीक आहे आणि डिमांड हा पण वीक आहे. देर इज नो इंड्युसमेंट टू इन्व्हेस्ट. डिमांड साइड गायब. देर इज नो सेव्हिंग, देअरफॉर नो पॉसिबिलिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट. सप्लाय साइड वीक. म्हणजे मागणी पण नाही आणि पुरवठा पण नाही. म्हणजे पुरवठा नाही कारण की सेव्हिंग नाही, मागणी नाही कारण की इन्व्हेस्टमेंट टू इन्व्हेस्ट नाही. आणि म्हणून नक्से म्हणतात की मास पॉवर्टी असल्यामुळे तो देश गरीब आहे आणि तो देश गरीब आहे म्हणून तिथे गरिबी आहे. का? तर त्या देशात विकास होणं शक्य नाही म्हणून तो देश गरीब आहे आणि त्या देशात गरीब आहेत म्हणून त्या देशाचा विकास होऊ शकत नाही. म्हणजे परस्पर पूरक आहे. म्हणजेच काय दिसते आपल्याला? परस्पर पूरक. गरिबी आणि मागासलेपण किंवा अंडर डेव्हलपमेंट. बरोबर आहे? हे परस्पर पूरक झालं. क्लिअर? लक्षात आलं? ठीक आहे. खूप गाजलेलं स्टेटमेंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण पॉल सॅम्युएल्सन याचं खूप सुंदर वक्तव्य आहे. इकॉनॉमिक्स अँड इंट्रोडक्टरी अनालिसिस या त्यांच्या पुस्तकामध्ये पॉल सॅम्युएल्सनने म्हटलं, खूपच सुंदर, मस्त आहे. बॅकवर्ड नेशन्स, मागासलेले म्हणजे अंडर डेव्हलप नेशन्स, कॅनॉट गेट देअर हेड्स अबाव द वॉटर. अबाव द वॉटर मीन्स अबाव द पॉवर्टी लाईन. अबाव द पॉवर्टी लाईन और अबाव द अंडर डेव्हलपमेंट. अबाव द अंडर डेव्हलपमेंट बिकॉज, कारण सांगतो, देअर प्रोडक्शन इज सो लो. काय कमी आहे? प्रोडक्शन, उत्पादन. त्यांचं उत्पादन कसं आहे? फारच कमी आहे. दॅट दे कॅन स्पेअर नथिंग फॉर कॅपिटल फॉर्मेशन. उत्पादन इतकं कमी आहे की त्याच्यामुळे सरप्लस तयार होत नाही. काय नाही तयार होत? सरप्लस, अधिक्य तयार होत नाही. जितकं ढोसाले पाहिजे तेवढंच कमवणं. नो प्रोडक्शन मोर दॅन दी कन्झम्पशन. म्हणजे प्रोडक्शन जे आहे इज इक्वल टू कन्झम्पशन आणि त्यामुळे अधिक्य नाही. अधिक्य नाही तर कॅपिटल फॉर्मेशन होईल का? कारण सेव्हिंगच नाही. बरोबर आहे? राईट. तर तो कॅपिटल फॉर्मेशन होणार नाही. बाय विच देअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वुड बी रेज. त्यामुळे त्यांचं जीवनमान उंचावेल असं काही होत नाही. का? कारण की त्यांची प्रोडक्शन म्हणजे उत्पादन हे कमजोर आहे. गेटिंग द पॉइंट? गेटिंग द पॉइंट? लक्षात आलं? चलायचं? चला पुढे. आता आपण बघूया दारिद्र्य दुष्टचक्रांची कारणे. बरोबर? नक्से आणि किंडलबर्ग यांनी दिलेले आहे. 3 कारणे सांगितलेले आहेत. बघा, आता मी जे काही तुम्हाला सांगतोय ना, विशियस सायकल ऑफ पॉवर्टी वगैरे, हे रमेश सिंगने काही दिलेलं नाही आहे इंडियन इकॉनॉमीमध्ये. मग मला असं वाटलं की हा अत्यंत महत्वाचा आहे, तर याला का नाही घ्यावं म्हणून मी इथे डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला मेन्सला, एमपीएससीच्या मेन्सला जबरदस्त कामे पडेल है ना त्यासाठी. ठीक आहे. प्रिलिमला तर पडेलच, असे येतात बरं प्रश्न. हा असो. 3 कारण: पुरवठा बाजूचे घटक, सप्लाय साइड फॅक्टर्स, मागणी डिमांड साइड फॅक्टर्स, मागणी बाजूचे, आणि बाजार अपूर्णता, मार्केट इम्परफेक्शन. हे 3 कारण नक्से आणि किंडलबर्गर यांनी सांगितलेले आहेत. बघूया एक एक कारण, समजून घेऊया. पर्टिक्युलरली ग्राफिकल याच्याने बघूया विशियस सायकल कसं असतं. विशियस सायकल कसं, पुरवठा घटक एक बघूया विशियस सायकल, मागणी घटकची विशियस सायकल आणि मार्केट इम्परफेक्शनची विशियस सायकल, दुष्टचक्र कसं. बघा, उत्पन्न कमी आहे. वाय उत्पन्न कमी आहे? बिकॉज ऑफ द पॉवर्टी. लोक काय आहेत? गरीब आहेत. गरीब असल्यामुळे त्यांचं उत्पन्न कसं असेल? कमी. आता हे देशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर विचार केला, इफ देर इज अ एनमास पॉवर्टी, खूप प्रमाणात पॉवर्टी असेल,
तर त्या देशाचं रिअल नॅशनल इन्कम कसं असेल? रिअल नॅशनल इन्कम हे कमी असेल, फारच कमी असेल, फारच कमी असेल. मग रिअल नॅशनल इन्कम जर कमी असेल तर बचत होईल का? गरीब लोक बचत करू शकतात का? नाही, बचत करू शकत नाही. त्यांचं अर्निंग आणि कन्झम्पशन कोरिलेटेड असतं. पर्टिक्युलरली जर तुम्ही बघाल तर तुम्हाला असं लक्षात येईल की गरीब जो आहे तो त्याच्या एकूण उत्पन्नाचा अधिकाधिक भाग हा उपभोगासाठी, कन्झम्पशनसाठी वापरतो आणि फारच कमी इतर गोष्टीसाठी तो वापरू शकतो. विकासात्मक गोष्टीसाठी सुद्धा तो वापरू शकत नाही, म्हणजे शिक्षण, आरोग्य याच्यावर जास्त खर्च करू शकत नाही. त्याचा अधिकाधिक खर्च कशावर होतो? खाण्यावर खर्च होतो, त्या प्रोपोर्शनेट मध्ये. आलं ना लक्षात? त्याच्यामुळे जर तो देश गरीब असेल तर त्या देशाचं आपल्याला काय दिसेल? सेव्हिंग नसल्यासारखं दिसेल, लो सेव्हिंग असेल. इन जनरल एखाद्या देशाचा जीडीपी, जो गरीब देश आहे, तर जीडीपी मधलं हार्डली 10% पर्यंत सेव्हिंग होऊ शकतं. हार्डली 10% सेव्हिंग, नॉट मोर दॅन दॅट. मग याच्यामुळे सेव्हिंगच नाही तर इन्व्हेस्टमेंट कसा करेल? इन्व्हेस्टमेंट होईल का? गुंतवणूक होईल का? सेव्हिंग नसेल तर इन्व्हेस्टमेंट होणार नाही. कोणाही जर फॅक्टरीवाला असेल, कंपनीवाला असेल, त्याला इन्व्हेस्ट करायचा आहे तर तो काय करेल? कर्ज घ्यायला जाईल. पण बँकेत जर सेव्हिंगच नसेल तर कर्ज कुठून भेटणार? मग त्याला जर कर्ज भेटलं नाही, याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ डेफिशियन्सी इन कॅपिटल फॉर्मेशन, है ना? भांडवल निर्मितीचा तूट इथे येईल. लॅक ऑफ कॅपिटल फॉर्मेशन असं आपल्याला म्हणता येईल. मग कॅपिटल फॉर्मेशन नाही आहे म्हणजेच काय? तर आपल्याला असं दिसेल की जे काही कमीत कमी स्वस्त टेक्नॉलॉजी आहे ती वापरेल, जे लेबर असतील जसे असतील ते वापरतील आणि त्याच्यामुळे क्रूड टेक्नॉलॉजी इन जनरल राहील, लो स्किल्ड पीपल राहतील आणि मग उत्पादकता कशी होईल? त्याच्यामुळे उत्पादकता सुद्धा कमी होईल. देर इज अ लो प्रोडक्टिव्हिटी. सो लो इन्कम or low real national income, low saving means low investment, therefore there is a low capital formation. Because of this low capital formation, है ना, capital formation कमी झालं म्हणून उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी कमी. उत्पादकता कमी झाली तर इन्कम ऑब्विसली कमी मिळेल. अनस्किल्ड पर्सनला चांगलं इन्कम मिळेल का? नाही. माती गोट्याचं काम करून लाख रुपये मिळेल का? नाही. म्हणजे कमी इन्कम होईल. मग कमी इन्कम आहे तर पुन्हा सेव्हिंग कमी, म्हणजे सायकल, विशियस सायकल फिरली. विशियस सायकलची सुरुवात कुठून झाली? लो इन्कम पासून. प्रॉब्लेम कुठे आला? लो इन्व्हेस्टमेंट मीन्स लो कॅपिटल फॉर्मेशन. लक्षात आलंय? क्लिअर? इकडे जर सप्लाय साईडच्या सोबत डिमांड साईड जर बघितली तर डिमांड साईडची सुरुवात कुठे? लो इन्कम. आता जर इन्कम कमी असेल तर मी मागणी करणार का की मला हे पाहिजे ते पाहिजे? जेवढं मिनिमम आहे तेवढंच, बरोबर आहे? म्हणजे माझं इन्कम नाही आणि मी म्हणतो की मला ऑडी पाहिजे, म्हणू का? अरे बाबा इथं टू व्हीलरच घेणं जमीन आहे, सायकलच घेणं जमीन आहे, ऑडी पाहिजे म्हणू का? हा ना, वॉच पाहिजे मोठी म्हणू का? मस्त पैकी रेमंडचे कपडे कोट पाहिजे म्हणून का? बाटाच्या बूट ना टाटाची कार म्हणून का? नाही. म्हणजेच काय? तर कमी उत्पन्न असेल तर डिमांड काय होईल? कमी होईल. डिमांड कमी झाली याचा अर्थ कसा? मार्केट कसा आहे? बाजार कसा आहे? बाजार लिमिटेड आहे. मोजक्या वस्तूची मागणी असल्यामुळे मोजक्या वस्तूचा बाजार. मग मागणी टाटाची ना बाटाची नाहीच तर टाटा ना बाटा कंपनीचे काही इन्व्हेस्टमेंट करणार का? मूर्ख आहेत का? नाही. मीन्स देर इज अ लो इन्व्हेस्टमेंट. लो इन्व्हेस्टमेंट मीन्स इंडुसमेंट टू इन्व्हेस्ट इज लो. फारच कमी प्रोत्साहन राहील. फार कमी कंपनीवाले, जिथे डिमांड आहे तीच कंपनी टाक, जिथे डिमांड नाही ते टाकतील का? म्हणजे बाजारामध्ये वांगे विकल्या जातात ना, हा भेंडी लावण का? असं होईल का? नाही. भेंड्या नाही, मागणीची नाही तर
बरोबर आहे, गेटिंग द पॉइंट, लक्षात आहे. मग जर सपोज टू बी इन्व्हेस्टमेंट नाही आहे तर ओव्हरऑल उत्पादकता, ओव्हरऑल उत्पादन ते कमी झालं. मग उत्पादन आणि उत्पादकता कमी झाली म्हणजेच काय आहे, प्रत्येकाला मिळणारं इन्कम, उत्पन्न ती कमी झालं. उत्पन्न हे कमी झालं. उत्पन्न कमी झालं म्हणून मार्केट पुन्हा मागणी, म्हणजे मागणीची साईड बघितली तर आपल्याला दिसते काय दिसतं, मागणीच्या साईडने आपल्याला दिसतं उत्पन्न कमी आहे म्हणून मागणी कमी आहे. आणि त्याचा परिणाम काय पडला, व्हॉट इज द इम्पॅक्ट, है ना. लो इन्व्हेस्टमेंट मीन्स लॅक ऑफ कॅपिटल फॉर्मेशन. इथलं कॅपिटल फॉर्मेशन काय, सप्लाय साईड, बचतच नाही आहे. इथलं कॅपिटल फॉर्मेशन कोणी मागणीच नाही करत तर कॅपिटल फॉर्म करून काय फायदा, म्हणजे कंपन्या बनवून काय फायदा, बरोबर आहे. सो हिअर बिकॉज ऑफ द लो इन्कम, why? Because of there is a en masse poverty. En masse poverty. There is a low income and it reflected in the lack of or deficiency of capital formation. Clear? दोन्ही क्लिअर झालं, लक्षात आलं. आता जर आपण तिसरं कारण बघितलं, मार्केट इम्परफेक्शन म्हणजे बाजार अपूर्णता. तर बाजार अपूर्णता म्हणजे काय, बाजार अपूर्ण कुठे होणार, बाजार अपूर्ण याचा अर्थ काय, तर बाजार अपूर्ण म्हणजे देर इज अ पुअर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, है ना. बाजारामध्ये आपल्याला असं दिसतंय की प्रोडक्शन होत आहे, प्रोडक्शन उच्च दर्जाचं व्हायला पाहिजे, मग प्रोडक्शन डायव्हर्सिफाईड व्हायला पाहिजे, विविध उत्पादक निर्माण झाले पाहिजे आणि उत्पादनामधली क्वालिटी वाढली पाहिजे. आलं लक्षात. इथे कसं आहे, डायव्हर्सिफाईड प्रोडक्ट्स खूप सारे डायव्हर्सिफाईड असले पाहिजे आणि उत्पादनामध्ये क्वालिटी असली पाहिजे, है ना, गुण असले पाहिजे छान. तर आता याच्यासाठी काय लागेल, याच्यासाठी लागतील रिसोर्सेस, याच्यासाठी काय लागतील, रिसोर्सेस, याच्यासाठी लागतील रिसोर्सेस. पण मार्केट इम्परफेक्शन म्हणजे काय, जे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेस परिपूर्णपणे बरोबर वापरल्या गेलेले नाही, मॅक्झिमम युटिलायझेशन त्याचं झालं नाही. मग काय झालं, तर त्याचं युटिलायझेशन न होता अंडर युटिलायझेशन झालं. काय झालं, अंडर युटिलायझेशन किंवा एक्सप्लॉयटेशन झालं त्याचं, म्हणजे मिसयूज झालं, मिसयूज, वेस्ट झाला असं आपल्याला दिसेल. आता रिसोर्सेस जर आपण म्हटले तर किती प्रकारचे, तर आपल्याला दिसतात नॅचरल रिसोर्सेस आणि ह्युमन रिसोर्सेस, बरोबर आहे. नॅचरल रिसोर्सेस आणि ह्युमन रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस जे आहेत त्याचं एक्सप्लोरेशन, त्याचं मॅक्झिमम युटिलायझेशन केव्हा होईल, जेव्हा टेक्नॉलॉजी अपग्रेड राहील, जेव्हा टेक्नॉलॉजी अपग्रेड राहील. टेक्नॉलॉजी अपग्रेड केव्हा राहील, जेव्हा ह्युमन रिसोर्स म्हणजे ह्युमन स्किल जे आहे हे हाय लेवलचं असेल. जर ह्युमन स्किलच बरोबर नसेल तर टेक्नॉलॉजी नसेल, टेक्नॉलॉजी नसेल तर नॅचरल रिसोर्सेस प्रॉपरली युटिलाइज्ड होणार नाही. म्हणजेच मार्केट इम्परफेक्शन इज नथिंग बट द पुअर रिसोर्स डेव्हलपमेंट. पुअर रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे माणूसही धडाचा नाही आणि निसर्गातले जे उत्पादक दिसतंय, निसर्गातले रिसोर्सेस त्याचं काही युटिलायझेशन आहे, अनयुटिलाइज पण राहू शकते, पडलाय माहितच नाही, है ना. इथं दिसते स्टील, पण स्टीलचं करायचं काय माहितच नाही, बेअक्कल, इलिटरसी, तर मग कसं होणार, बरोबर आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, त्यामुळे आर्थिक मागासले पण येतं, कारण की प्रोडक्टिव्हिटी नाही, उत्पादकता वाढली नाही म्हणून आर्थिक मागासलं पण आलं, आर्थिक मागासलं पण आलं म्हणून उत्पन्न कमी झालं, मग इथे पण इथे सुरुवात झाली, तो फकण्यापती होता, म्हणजे तो देशच फकण्यापती होता म्हणून सारच गेलं. इथे तो देशात फकण्यापती होता म्हणून मागणी नाही, इथे बचत नाही म्हणजे सप्लाय नाही, आणि इथं तो फकण्यापती का झाला, कारण मार्केटच धडाचं नाही. 3 कारण आपल्याला इथे दिसून येतात. गेटिंग द पॉइंट, लक्षात आलं, क्लिअर झालं. ओके, चला मग पुढे जाऊया. आता आपण बघूया की कारण काय आहेत, इन जनरल कारण.
जगभरात जर आपण बघितले जे काही आर्थिकदृष्ट्या अविकसित राष्ट्र आहेत किंवा लिस्ट डेव्हलप कंट्रीज ज्याला आपण म्हणतो किंवा अंडर डेव्हलप कंट्रीज किंवा डेव्हलपिंग कंट्रीज म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की काही कॉमन फॅक्टर्स रिफ्लेक्ट होताना दिसतात. पहिला आहे उत्पादन संबंधात सरंजामशाही आणि भांडवलशाहीचे सहअस्तित्व. कोएक्झिस्टन्स ऑफ द फिडल इकॉनॉमी अँड कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. कसं तर आपल्याला दिसतं ऍग्रिकल्चर सेक्टर जर बघितलं, पर्टिक्युलरली प्रायमरी सेक्टर, प्राथमिक क्षेत्र जर बघितलं तर प्राथमिक क्षेत्र जे आहे ते फ्युडल ट्रॅडिशनल वेनी, परंपरागत, आणि त्याच्यामध्ये इनइक्वल मीन्स ऑफ डिस्ट्रीब्युशन असतं, मीन्स ऑफ प्रोडक्शन असतं. अनइक्वल डिस्ट्रीब्युशन, अनइक्वल म्हणजे पाटलाकडे 100 एकर शेती आणि बाकीच्यांकडे 10 एकर शेती, म्हणजे एका माणसाकडे 100 एकर आणि बाकीचे 99 जर असतील 100 पैकी त्या 99 माणसाकडे 1 एकर शेती. अशी वाईट परिस्थिती. मग ते बी पिकवू शकत नाही, तो म्हणते मी जास्त पिकवून का करू, मी पाटील तर पाटीलच, त्याला बी काही घेणं देणं नाही आणि यांना बी काही घेणं देणं. शेतीचा ऐसी की तैसी, बरोबर आहे. त्याच्यामुळं शेतीचा काही विकास होत नाही. शेतीचा विकास नाही म्हणून आर्थिक सुबत्ता नाही, पर कॅपिटा इन्कम वाढलेलं नाही म्हणून गावात आपल्याला गरिबी दिसेल. मग गावातले लोक शहरात येते, शहरात म्हणते बा रोजगार मिळेल, पण शहरात म्हणते काय प्रॉब्लेम आहे, कॅपिटलिस्ट फॉर्म ऑफ इंडस्ट्री. म्हणजे ज्या इंडस्ट्री बनवल्या त्या इंडस्ट्रीवाले जास्त फायदा मिळाले पाहिजे म्हणून कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजी वापरते, म्हणजे मशिनीचा उपयोग करते, माणसं नाही पाहिजे म्हणते. मग माणसं नाही म्हणजेच काय तर तिथे नोकऱ्या निर्माण होत नाही. म्हणजे मोठ्या फॅक्टऱ्या कॅपिटल इंटेन्सिव्ह असल्यामुळे नोकऱ्या निर्माण करू शकत नाही आणि ऍग्रिकल्चर मध्ये कुठलंही डेव्हलपमेंट नसल्यामुळे, सरंजामशाहीच्या पद्धतीनं काम असल्यामुळे तिथे कुठलंही एम्प्लॉयमेंट प्रॉपर याच्याने जनरेट होऊ शकत नाही, प्रोडक्टिव्हिटी जनरेट होत नाही. म्हणजे ऍग्रिकल्चरही भस्सम आणि इंडस्ट्री बी भस्सम, म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशनचं नाव नाही, संपला. मग गरिबीतच खितपत राहतील, बरोबर आहे. दुसरं अयोग्य तंत्रज्ञानावर निर्भरता, रिलायन्स ऑन इनअप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी है ना. इनअप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी म्हणजे काय तर आपल्याला पाहिजे लेबर इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजी गरीब देशाले, कारण अनस्किल्ड सेमी स्किल्ड पॉप्युलेशन आहे आणि आम्ही आणतो कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजी, बरोबर आहे. मग कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजी आणल्यामुळे काय होते, आम्हाला काही याचा उपयोग होत नाही. याचा उपयोग होईल का नाही. दुसरं असं आपण करतो की आणतो तर आणतो टेक्नॉलॉजी, पण ते आपण काय करतो, मशिनरी जे घेतो ती सेकंड हँड मशिनरी घेतो. कुठल्या मशिनरी, सेकंड हँड. आता सेकंड हँड म्हणजे काय, ज्या डेव्हलप कंट्रीने त्याचा वापर केलेला आहे आणि त्यांनी आता अपग्रेड केली आपली टेक्नॉलॉजी आणि जे बाकीचं होतं ते आपल्याला देऊन टाकलं. मग याच्यामुळे प्रोडक्शन तर वाढते, कारण की आपण ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजीवर काम करत होतो. ही टेक्नॉलॉजी, ह्या मशिनरी घेतल्यामुळे आपलं प्रोडक्शन तर वाढतं, पण इंटरनॅशनल लेवलचं जे कॉम्पिटेटिव्हनेस आहे ते कॉम्पिटेटिव्हनेस होऊ शकत नाही, म्हणून अधिकाधिक एक्सपोर्ट होऊ शकत नाही. एक्सपोर्ट कॉम्पिटेटिव्ह राहत नाही, स्पर्धात्मकता संपून जाते आणि मग आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची विक्री होऊ शकत नाही, त्याला एक्सपोर्ट होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला फॉरेक्स जे कॅपिटल फॉर्मेशन व्हायला पाहिजे नवीन टेक्नॉलॉजी आणण्यासाठी ते मात्र होऊ शकत नाही. म्हणजे संपला मुद्दा. अजून महत्वाचा मुद्दा, लोकसंख्येचा उद्रेक, पॉप्युलेशन एक्सप्लोजन. इथं आधीच खाले नाही आणि पिलावळ. मग जिथे जे काही एम्प्लॉयमेंट जनरेशन करायचं होतं चान्स, तो एम्प्लॉयमेंट जनरेशन होत नाही. अनएम्प्लॉयमेंटची संख्या जास्त वाढते. का तर जेवढे 2 लोक होते वा 2चे झाले 10, दोघांलेच खाले नव्हतं, आता 10ले कुठून आणणार, दोघांचं 10ले डिवाइड झालं आणि म्हणून ते अधिकाधिक गरिबीमध्ये जात गेले. विशेष सायकल ऑफ पॉवर्टी मध्ये सर्वात महत्वाचं आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन आणि त्यामुळे ते गरीब झाले. आता गरीब झाले तर असं दिसतं की ते हेल्थ जे आहे, हेल्थ आरोग्य सांभाळू शकत नाही, म्हणजे माणूस मराले टेकला तर वाचवू शकत नाही, आजार थोडासा झाला तरी त्याचं ट्रीटमेंट करू शकत नाही, मग भडाभड मरते. 10 पोट्टे पैदा झाले 8 मरून जाते. तो म्हणते बाबा काही खरं नाही, देव खूप रे बाबा, है ना. 10 पोट्टे पैदा करीन तर 2 तर टिकतील म्हणून तो अजून पिलावळ पैदा करते. ते ही विशेष सायकल पॉप्युलेशन एक्सप्लोजनचा. ओके. ते इन जनरल ज्या डेव्हलपिंग किंवा लिस्ट डेव्हलप कंट्री किंवा अंडर डेव्हलप कंट्रीज आहेत
त्या पॉप्युलेशन ट्रान्समिशनच्या है ना संक्रमणाच्या कोणत्या स्टेजवर आहेत? सेकंड स्टेजवर आहेत है ना. लोकसंख्या संक्रमणाचा पाहिला का व्हिडिओ? नसेल पाहिलं तर पाहून घ्या, त्याच्यामध्ये क्लिअर करून दिलेला आहे. तर पॉप्युलेशन एक्सप्लोजन जर झालं तर आपोआपच आपल्याला दिसतंय की पॉवर्टी सायकल मध्ये विशियसनेस येतं. त्यानंतर राजकीय बाधा, पॉलिटिकल ऑब्स्टॅकल्स, दोन्ही याच्यात नॅशनल आणि इंटरनॅशनल, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल. पर्टिक्युलरली जर हिस्टॉरिकल अँगलने बघितलं तर ऑलमोस्ट ऑल लिस्ट डेव्हलप कंट्रीज और अंडर डेव्हलप कंट्रीज अर्लियर वेअर द कॉलोनीज. आणि त्यामुळे कॉलोनायझर जे होते है ना, पाश्चात्य देश जे होते, त्यांनी जबरदस्त एक्सप्लॉयटेशन केलं है ना. ते एक्सप्लॉयटेशन झाल्यामुळे त्यांची कंडिशन इतकी बेकार झाली की त्याच्यामुळे तिथे विकास होणं कठीण झालं. जनता गरिबीत खितपत होती. आता गरिबीतून बाहेर निघायचं पूर्ण देशाने, सो इट वॉज टू मच हार्ड. जसं भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणतात की ऑन द एव ऑफ इंडिपेंडन्स इंडियन इकॉनॉमी वॉज अ स्टँडस्टिल इकॉनॉमी. स्टँडस्टिल इकॉनॉमी म्हणजे 90-95% वर गरीब, हार्डली 2-4% मिडल क्लास, पॉइंट मध्ये रिच, अशी परिस्थिती. मग अशा याच्यात आपण कसं एक्सपेक्ट करू शकतो? इट वॉज नॉट पॉसिबल. द historical political scenario was responsible. That means colonial exploitation was one of the major factor of creation of these vicious cycle of poverty in the developing or least developed countries. दुसरं असं जर नॅशनल लेवलवरचं बघितलं तर पॉलिटिक्स कशी आहे? फ्रॅगमेंटेड पॉलिटिक्स आहे, रिजनलिझम आहे, कम्युनलिझम आहे, सेक्टरिझम आहे. बरोबर आहे ना. बघतो ना आपण इतका प्रॉब्लेम आहे की वी कांट, म्हणजे इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये बघा किंवा सबसारन कंट्रीज मध्ये बघा, एथनिसिझम जबरदस्त आपल्याला दिसेल. तर देर वॉज अ सिव्हिअर प्रॉब्लेम अँड इट पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट मध्ये रिलिजियस फंडामेंटलिझम वगैरे इश्यूज इतके आहेत की इट इज अनेबल टू कोप अप. पॉप्युलिस्ट पॉलिसी त्याच्यामुळे जास्त खेळल्या जातात. म्हणजे प्रॉपर पॉवर्टी अलिव्हिएशन प्रोग्राम राबवायचे नाही है ना. म्हणजे दारिद्र्य निर्मूलन नाही. दारिद्र्य कसं राहील? कारण की इथली पॉलिटिक्सच दारिद्र्यावर निर्भर आहे. जितकं दारिद्र्य तितकी सत्ता, आणि त्याच्यामुळे आपल्याला पॉलिटिकल ऑब्स्टॅकल्स आहे मेजर कारण दिसून येतं. प्रशासकीय प्रतिकूलता. प्रशासकीय प्रतिकूलता म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन जे स्वातंत्र्यानंतर डेव्हलपिंग कंट्री किंवा लिस्ट डेव्हलप कंट्रीला लाभलं ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम सोबत लाभलं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम कशी होती? कोलोनल माइंडसेटची होती, कोलोनियल माइंडसेट है ना. मग वसाहतीवादी मेंदू जो आहे तो मेंदू विकासात्मक दृष्टिकोनातून कसं काम करेल? नुसतं टायटल बदलवल्याने होत नाही. ICS IAS होते का? मानसिकता, तर ती मानसिकता बदलली नाही आणि तुम्ही बघताय तिथे इनएफिशियन्सी, रेड टेपिझम है ना. शासकीय काम आणि 7 महिने थांब असं पाहतो आपण. बिंदास, काय टेन्शन नाही है ना. आणि दुसरं मास करप्शन जबरदस्त प्रमाणावर आपल्याला दिसतंय आणि त्याच्यामुळे आपल्याला जे आहे गरिबी निर्मूलन होऊ शकत नाही आणि गरिबीमध्ये ट्रॅप झालेला आहे. गरिबाच्या नावावर प्रशासन मस्त, राजकारण मस्त आणि बिझनेसमॅन बी मस्त. ठीक आहे. अजून महत्वाचं कारण सामाजिक सांस्कृतिक अडथळे, सोशो कल्चरल ऑब्स्टॅकल्स. पर्टिक्युलरली डेव्हलपिंग कंट्रीज आर फ्रॅगमेंटेड कंट्रीज ॲट द सोसायटल लेवल. मोस्ट ऑफ द सोसायटीज आर ट्रॅडिशनल ओरिएंटेड. जसं भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं तर कास्टिझम, बरोबर आहे, कास्टिझम जबरदस्त आहे. त्यानंतर रिजनलिझम आहे. भारतामध्ये रिजनलिझम आहे, लिंग्विझम आहे, लँग्वेजचा झगडा, फालतूचा भालधंदे है ना. सब सारंग कंट्रीमध्ये एथनिसिटी आहे, एथनिसिझम, वंशवाद जो आहे, रंगवाद, वंशवाद, ह्या सर्व भानगडी, ट्रायबलिझम, ट्रायबल माइंडसेट, खतरनाक प्रॉब्लेम. आणि त्याच्यामुळे ही सामाजिक सांस्कृतिक अडथळे आपल्याला दिसून येतात. फॅटलिझम, देव 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 बाबा आणि कोपून जाईल. स्पिरिच्युअलिझम,
स्पिरिच्युअलिझम है ना. कायले कमवायचं आहे म्हणते, कायले कमवायचं आहे, मराचत आहे. अरे कमवून कुठं जाशील, फालतूचे धंदे कुठं करतोस. म्हणजे आम्ही इकॉनॉमिक माइंडसेटनीच नाही बघतो ना. दीज आर द प्रॉब्लेम्स. बाह्यांगत अवरोध. बाह्यांगत अवरोध म्हणजे आपल्याला असं दिसेल डिपेंडन्सी सिंड्रोम हा जबरदस्त करून ठेवलेला आहे डेव्हलपिंग कंट्रीजसाठी. डेव्हलप कंट्रीने असं बिलकुल म्हणजे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन बनवले स्वतःच्या फायद्यासाठी. WTO डेव्हलप कंट्रीच्या फायद्यासाठी. डेव्हलपिंग कंट्रीला बिचारायला भीक मागावं लागते. डेव्हलप कंट्री मनमानी करते आणि तो मेन जो प्रॉब्लेम आहे एक्सटर्नल बॉटलनेक्स है ना, ट्रेड बॉटलनेक्स आहेत है ना, टॅरिफ बरोबर नाही आहेत, अगेन्स्ट द डेव्हलपिंग कंट्रीज आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला अडचणी येताना दिसतात. दिस आर द रिझन्स. हे काही कारण आहेत ज्याच्यामुळे लीस्ट डेव्हलप कंट्रीज कशामध्ये फसलेले आहेत, दारिद्र्याच्या विशियस सायकलमध्ये, दुष्टचक्रामध्ये फसलेले आहेत. मग आता सोल्युशन काहीतरी पाहिजे ना बाबा. प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन असलंच पाहिजे. जसा रिझल्ट येत नाही त्याचे सोल्युशन राहतातच आहे का नाही, तर तसाच त्याचा सिंपल सोल्युशन आहे. रिझल्ट येत नाही त्याचा सिंपल सोल्युशन आहे. पेशन्सफुली इम्प्रूव्ह करायचा, टेन्शनच नाही, रिझल्ट भेटणच. कुठं ना कुठं नाही नोकरी भेटन तर चालेल क्लास ऐकणार आहे. प्रोफेसर रँगनर नक्सके काय म्हणते, नक्से नक्से मागणीच्या बाजूने काय म्हणते, खूप महत्वाचं आहे. डिमांड साइड समतोल वृद्धी प्रतिमान, बॅलन्स्ड ग्रोथ मॉडेल म्हणते. बॅलन्स ग्रोथ मॉडेल आपण ते प्लॅन याच्यात अजून छानपैकी समजून घेऊया जेव्हा आपण प्लॅनिंग पाहू ना. तर मॉडेल अनबॅलन्स आणि बॅलन्स ग्रोथ स्ट्रॅटेजी काय ते बघूया. इथे बॅलन्स ग्रोथ मॉडेल एक सिंपल याच्यात समजून सांगतो. याचं असं म्हणणं आहे, उदाहरणार्थ की एक सायकलची फॅक्टरी आहे आणि एक कपडा मिलची आहे ना, कॉटन मिलची आहे. कॉटन मिलची फॅक्टरी आहे. दोघांनी फॅक्टऱ्या उघडल्या सायकलवाल्याने. आता मिल मध्ये जे लोक जाते कामगार त्यांना बरेच दूर जावं लागतं, त्यांना सायकलची आवश्यकता आहे का नाही. आणि सगळ्या मजुरांना कपड्याची आवश्यकता आहे का नाही. मग कपडा मिल जर सुरू झाली तर सगळ्यांना कपड्याची मागणी राहील आणि सायकलच्या मजुरांना कपड्याची तर राहील, सायकलची बी राहील. कपड्याच्या मजुराला कपड्याची बी राहील, सायकलची बी राहील. आता कपडा मजूरवाले सायकलच्या दुकानात जातील, सायकल दे रे बाबा, आणि सायकल वाले कपडा मिलकडे जातील, कपडा दे रे बाबा. म्युच्युअल डिमांड काय होईल, म्युच्युअल डिमांड क्रिएशन काय तयार होते, म्युच्युअल डिमांड क्रिएशन. गेटिंग द पॉइंट. खूप महत्वाचं आहे. बॅलन्स ग्रोथ स्ट्रॅटेजी व्हॉट इट मीन्स, इट मीन्स इन्व्हेस्ट सायमल्टेनियसली इन द व्हेरियस इंडस्ट्रीज. अशी वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक करायची जेणेकरून ते परस्पर मागणी निर्माण करू शकतील है ना. इन्व्हेस्ट इन सायमल्टेनियसली इन द डिफरंट इंडस्ट्रीज सो दॅट दिस इंडस्ट्रीज कॅन क्रिएट द म्युच्युअल डिमांड्स. गेटिंग द पॉइंट. लक्षात आलं. मग दुसरा जर बघितलं पुरवठ्याच्या साईडनी, सप्लायच्या साईडनी, तर थोडस किचकट आहे, पुशिंग वाला आहे. तो म्हणतोय की काय प्रॉब्लेम आहे, तर बचतीचा आणि गुंतवणुकीचा हा प्रॉब्लेम आहे. देर इज अ प्रॉब्लेम ऑफ सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट, लो सेव्हिंग अँड लो इन्व्हेस्टमेंट, अँड देअरफॉर देर इज अ पॉवर्टी. म्हणजेच काय, देर इज अ नीड टू पुश द इन्व्हेस्टमेंट अँड कॅपिटल फॉर्मेशन. त्याला पुश करावं लागेल. पण हाऊ इट कॅन पुश, हाऊ इट कॅन पुश, some interventions, through some interventions. इंटरव्हेन्शन म्हणजे जसं डिफिसिट फायनान्सिंग वगैरे म्हणा ते करता येईल. पण हे करताना उपभोग कमी नाही करायचा. देर शाल नॉट बी डिक्रीज इन द कन्झम्पशन. कारण कन्झम्पशनची लेवल कमी झाली तर मार्केट कोलॅप्स होईल ना, मग हे भस्सम होईल ना. म्हणजे सप्लाय साइड मध्ये डिमांड साइड कमजोर करून सप्लाय साइड करता येईल का, नाही. इट हॅज टू बी बॅलन्स्ड. ओके. आणि याच्याकरिता देअरफॉर देर इज अ नीड टू बी मोर द सेव्हिंग रेट दॅन द ऍव्हरेज सेव्हिंग रेट. ऍव्हरेज सेव्हिंग रेट पेक्षा सेव्हिंग रेट जो करंट सेव्हिंग रेट तो उंचावलाच गेला पाहिजे, इन्क्रिमेंटल राहायला पाहिजे, निरंतर वाढता राहायला पाहिजे, तरच हे पॉसिबल आहे. तर सप्लाय साइड इज अ मोर क्रिटिकल.
इव्हन द डिमांड साइड इज ऑल्सो मोर क्रिटिकल. दोन्हीसाठी मग डेव्हलपिंग कंट्रीला आपण बघतोय की डिफिसिट फायनान्सिंग वगैरे वेगवेगळे कॉन्सेप्ट आपण बघतोय त्याच्यासाठी. ते बघूया पुढे. ठीक आहे. आपला EF शुमेकर काय म्हणतात, खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे की डेव्हलपिंग कंट्रीचा मेजर प्रॉब्लेम आहे की ते सेकंड हँड टेक्नॉलॉजी बरो करतात. सेकंड हँड टेक्नॉलॉजी जे आहे एका बाजूला अनस्किल्ड किंवा सेमी स्किल्ड लेबर आहे त्यांना सुटेबल होत नाही, त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट, मग अनएम्प्लॉयमेंट तर लो इन्कम राहील. आणि इकडे जर छान कॅपिटल इंटेन्सिव्ह आणलं तर त्याच्यामुळे प्रोडक्शन तर चांगलं होईल, बरोबर आहे, परंतु इकडे अनएम्प्लॉयमेंट होणार नाही. इकडे सेकंड हँड टेक्नॉलॉजी आणली तर आपलं प्रोडक्शनची इफिशियन्सी तर वाढेल, पण इंटरनॅशनल लेवलवर कॉम्पिटेटिव्हनेस राहणार नाही. मग काय करायचं, तर थर्ड वर्ल्ड कंट्रीज किंवा लिस्ट डेव्हलप कंट्रीनी त्यांना अनुकूल असलेलं तंत्रज्ञान ऍडॉप्ट करायचं. अँड दॅट टेक्नॉलॉजी इज कॉल्ड ॲज अ इंटरमिडिएट टेक्नॉलॉजी. है ना. शुमेकर काय म्हणतात, खूप सुंदर सांगतात की तुम्हाला स्पर्धात्मकता वाढवायची आहे, लिस्ट डेव्हलप कंट्रीला स्पर्धात्मकता वाढवायची आहे, तर त्यांना सोफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजीची आवश्यकता आहे. देयर इज अ नीड ऑफ सोफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी टू एनहान्स द कॉम्पिटेटिव्हनेस ऑफ अ लिस्ट डेव्हलप कंट्रीज. पण लिस्ट डेव्हलप कंट्रीकडे इतकं इन्व्हेस्टमेंटसाठी काही पाठबळ नाही. मग ते किती करू शकतील, तर हार्डली 15% ऑफ द टोटल इकॉनॉमी. देन व्हॉट अबाउट द 85%? whether they have to be in the traditional technology, त्यांनी परंपरागत टेक्नॉलॉजी वापरावी का नाही. कारण परंपरागत टेक्नॉलॉजी मध्ये प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम हा आहे की तो केवळ कन्झम्पशन लेवलवरच ठेवतो, सरप्लस क्रिएट करत नाही, कॉम्पिटेटिव्हनेस वाढत नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर तो माल विकू शकत नाही, त्यामुळे कॅपिटल फॉर्मेशन होणारच नाही. म्हणून 85% करता 85% ऑफ द इकॉनॉमी शॅल अडॉप्ट द इंटरमिडिएट टेक्नॉलॉजी. हा उत्तम पर्याय जो आहे तो EF शुमेकर यांनी सुचवलेला आहे. सो दीज आर द सम सजेशन्स है ना टू कम आउट ऑफ दिस विशियस सायकल ऑफ द पॉवर्टी. लक्षात आले का. आहे एक बराचसा मी बरंच एक्सप्लेनेशन केलं, थोडंसं थेरॉटिकल, थोडंसं कॉन्सेप्च्युअल, थोडंसं कॉन्टेक्स्च्युअल असं मी सांगितलेलं आहे. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. प्रिलिम आणि मेन्स दोघांच्याही कामाचा आहे राज्यसेवेच्या. बाकीच्या ग्रुप बी कंबाईंड साठी प्रिलिम मध्ये अत्यंत महत्वाचा आहे, इंटरव्ह्यू साठी महत्वाचा आहे. असे आडे तेवढे प्रश्न विचारले तर गुगली पडाले नाही पाहिजे. तर मला वाटते तुम्हाला समजलाय, समजतेच तुम्हाला, तुम्ही एकदम सिरियस पोट्टे व्हा, कारण की बाकीच कोण पाहिजे एवढा बोरवाला कोणी नाही पाहिजे, आहे ना. ठीक आहे. तर मग मी नेहमीच तुम्ही सिरियस असल्यामुळे तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.